स्मृती कोंबडभुजाचा सामना होता। कोंबडभुजे संघाने अप्रतिम क्रिकेट दाखवला मैदानात आणि तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला। या स्पर्धेच्या नियमानुसार जो संघ पहिला सामना जिंकेल तो तिसऱ्या फेरीत दाखल होईल बाईच्या स्वरूपात। चला बेलपाडा क्रिकेट संघ आपली सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवायची आहे। नाणेफेकी जिंकली एका बाजूला निहाल स्पोर्ट्स बेलपाडा विपक्ष रॉयल स्पोर्ट्स उलवे असा सामना। रॉयल स्पोर्ट्स उलवे संघाने नाणेफेकी जिंकले, प्रथम नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे निहाल स्पोर्ट्स बेलपाडा क्रिकेट संघाला। नक्की 2 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला जाईल, तोपर्यंत जाऊया डीजे बाला यांच्याकडे। तुम बघून कॉलेज पण नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून मोटारसायकल आम्हाला पुरस्कृत केले आहेत ते रुपेश दादा ठोंबरे मिंदाज भाई यांच्या माध्यमातून शिवसेना पनवेल तालुका प्रमुख यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभले आहे। एका महिन्यात एकूण डे नाईट अशा मिळून 12 नक्कीच 15 क्रिकेट स्पर्धांसाठी ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर या पुरस्कारासाठी तब्बल 8 मोटरसायकल बाईक देण्यात आल्या असा पनवेल तालुक्यातील एकमेव दिलदार व्यक्तिमत्व क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांचे शिष्य शिवसेनेची बुलंद तोप शिवसेना पनवेल तालुका प्रमुख भाई श्री रुपेश शेठ ठोंबरे बिंदास भाई मनासारखा राजा आणि राजासारखे मनमोकलेपणाचा नक्कीच राजा माणूस यासाठी नक्की साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। अलिबाग मुरुड मतदारसंघाचे दमदार आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी साहेब रुपेश ठोंबरे बिंदास भाई यांचे गुरुवारी यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त 58 बाईकची महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाईकची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 12 मे 2024 रोजी शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे बिंदास भाई यांनी आयोजित केली आहे। नक्कीच आपण पाहिलं आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून टोटल 42 बाईक आतापर्यंत पुरस्कृत केलेत असे बिंदास भाई। तर नक्कीच मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आमचे विष्णू शेठ कडू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर साहेबांचं शुभागमन होत आहे। मी विनंती करतो साहेबांना की आपण नक्कीच मंचावरून स्थानापन्न व्हायचंय। विष्णू शेठ कडू साहेबांचं नक्कीच शुभागमन होत आहे। त्यानंतर संदीपजी म्हात्रे रतनजी म्हात्रे आपलं सुद्धा स्वागत या शृंखलेच्या माध्यमातून। चला बेलपाडा क्रिकेट संघ आपली सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवायची आहे। नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेसाठी नक्कीच स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केलेत मान्यवर आपण गावदेवी मंदिर कमिटी अध्यक्ष सुभाष शेठ म्हात्रे, त्यानंतर सोमनाथ म्हात्रे, मनोहर कांबळे, आशीर्वाद पवार, सुदेश फडके, सुनील म्हात्रे, प्रभाकर पाटील, सूर्यकांत पाटील यांच्या नक्कीच माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केल्यात। त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय ही मोटारसायकल आम्हाला पुरस्कृत केलेत शिवसेनेची एक बुलंद तोप
शिंदे गटाचे रुपेशदादा ठोंबरे बिंदासभाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोटारसायकल पुरस्कृत केले. त्यानंतर आपण हे सामनावीर पुरस्कार पाहतोय. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केल्यात प्रकाश जनार्दन म्हात्रे आणि प्रमोद आनंदा पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर सन्मान चिन्ह अशोकदादा साळुंके आणि आपण मंचावर पाहतोय प्रकाश अनंता म्हात्रे कणे पेन यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला सन्मान चिन्ह पुरस्कृत केल्यात. तसेच आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षकच्या नक्कीच ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केल्यात. युवा नेतृत्व आकाश शेठ फडके यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण या ट्रॉफ्या पाहतोय. त्यानंतर प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम आणि षष्टम अशा 6 ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्यात. नक्कीच महादेव शेठ पाटील रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गटाचे नक्कीच रोडपालीचे आमचे महादेव शेठ पाटील साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी या चमचमत्या ट्रॉफ्या आपण पाहतोय. आणि नेट सेवा आम्हाला नक्कीच पुरस्कृत केले. एशियन नेट बोट ब्रँड सर्व्हिसेस सूरजजी फडके यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नेट सेवा उपलब्ध झाली आहे. त्यांसुद्धा मनापासून आभार. सामन्याकडे वळूया. सामना अतिशय जबरदस्त आहे. आजच्या 5व्या रणनीतील दुसरा सामना. एका बाजूला निहाल स्पोर्ट्स बेलपाडा आणि त्याला फाईट करतोय रॉयल स्पोर्ट्स उलवे. नाणेफेकी जिंकली आहे रॉयल स्पोर्ट्स उलवे संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे निहाल स्पोर्ट्स बेलपाडा क्रिकेट संघाला. बघा 15 मिनिटांच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायची याची दक्षता घ्यायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. सलामीची जोडी मैदानात जाते. एका बाजूला आपण पाहिला हितेश मोरबेकर सागर मोरबेकर आणि हितेश मोरबेकर ही जोडी मैदानात स्ट्राईक एंडला. हितेशकडं नक्कीच भरपूर वर्षाचा अनुभव आहे. बऱ्याच वेळा नक्कीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे हितेशनं. तो हितेश मोरबेकर स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला सागर मोरबेकर. गोलंदाजच्या बोल्यावर पहिलं षटक हाताळताना आपल्या संघासाठी आकाश मडवी. एका बाजूला निहाल स्पोर्ट्स बेलपाडा आणि रॉयल स्पोर्ट्स उलवे असा सामना. गोलंदाज सज्ज. पहिलं षटक हाताळताना टायमर ऑन असेल गेम ऑन असेल. 15 मिनिटांच्या अवधीत आपल्याला 3 षटकं फेकायची आहेत. पहिला चेंडू मार्गस्थ. गोलंदाज आकाश. सुंदर चेंडू होता. फक्त दिशा दिले. काय लाजबाब फटका. देखना फटका. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा. फटका फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट थर्डमॅन आणि नक्कीच गलीच्या क्षेत्रातून चेंडू सीमा पार. चौकार. लाजबाब सुरुवात. हितेश मोरबेकर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. इट्स मॅक्झिमम षटकार. हितेशच्या बॅट मधून येणारा पहिला दणदणीत षटकार. अप्रतिम. बिंदास शेठ ठोंबरे यांच्या माध्यमातून आपण ही मोटारसायकल या स्पर्धेसाठी पाहतोय. रायगडमध्ये अद्यापपर्यंत 44 मोटारसायकल ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले आहेत ते बिंदास भाई आमचे परममित्र रुपेश शेठ कातारा साहेबांना विनंती असेल की आपण या मंचावर स्वागत आहे. पहिल्या 2 चेंडूवर आल्या 10 धावा. अप्रतिम लाजबाब सुरुवात. हितेश मोरबेकर. मात्र कमबॅक करावं लागेल. आपला गोलंदाज नक्कीच आपण पाहतोय आकाश मडवी यांना. पहिल्या 2 चेंडूवर आल्या 10 धावा. चांगली सुरुवात. चला स्पीडअप करायचंय. 15 मिनिटात आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत. गोलंदाज सज्ज आकाश मडवी. एका बाजूला उलवे आणि बेलपाडाचा सामना. जबरदस्त फटका. स्वीप करण्याचा प्रयत्न. नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. इट्स बॅक टू बॅक दुसरा षटकार.
जबरदस्त फटकेबाजी. पहिल्या 3 चेंडूवर आल्या 16 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर एक अप्रतिम फटका पाहिला हितेश मोरबेकर याच्या बॅट मधून. षटकार, 16 धावा. गोलंदाज सज्ज आकाश मडवी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात आहे थर्डमॅन क्षेत्रामध्ये. तोपर्यंत आली आहे सिंगल. अप्रतिम कमबॅक करण्याचा प्रयत्न केला मी म्हणेन आकाश मडवीनं, कारण पहिल्या 3 चेंडूवर आल्या 16 धावा. चौथ्या चेंडूवर आली सिंगल. संघाची धावसंख्या बिनबाद 17. चांगली नक्कीच सुरुवात पाहतोय या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात. 4 षटकांचा सामना नक्कीच अप्रतिम क्रिकेट मैदानात रंगतोय. पहिला सामना सुद्धा अप्रतिम झाला. दुसऱ्या सामन्यात मात्र धडाकेबाज फलंदाजी करताना आपण हितेश मोरबेकर याला पाहतोय. गोलंदाज सज्ज आकाश मडवी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक धावतोय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तैनात होता मात्र अप्रतिम गॅदर केल्या चेंडूला. पहिला गडी बाद होतोय. नक्कीच आपण पाहतोय सागर मोरबेकर बॅक टू पॅव्हिलियन. जरा पहिला गडी बाद झाला. सागर मोरबेकर बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्या 3 चेंडूवर आल्या 16 धावा. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता नक्कीच आकाशनं. चौथ्या चेंडूवर सिंगल आणि 5व्या चेंडूवर गडी बाद झाला सागर मोरबेकर. 5 चेंडू 17 धावा, 1 गडी बाद. अप्रतिम सुरुवात, मात्र पहिला गडी गारद झाला नक्कीच बेलपाडा क्रिकेट संघाला. या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. यानंतरची मॅच असणार आहे एका बाजूला गौरी स्पोर्ट्स नेवाली विपक्ष चिरनेर असा सामना. तर नेवालीचे आमचे मान्यवर राजेश शेठ काथारा साहेब आपण आला असाल तर या मंचावर, तसेच आकाश शेठ काथारा साहेब आपल्याला विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 5 चेंडू 17 धावा, 1 गडी बाद. उलवे संघ 15 मिनिटात आपल्याला 3 षटकं फेकायची आहेत. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. सुंदर चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता. नक्कीच चेंडू आणि बॅटचा पुरेपूर संपर्क झाला नाहीये आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच निहाल स्पोर्ट्स बेलपाडा क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 17 या धावसंख्येवर. नवीन गोलंदाज युनिट नंबर 2 चा गोलंदाज आपण पाहतोय अश्वित खारकर. पहिलं षटक आकाश मडवीनं फेकलं, 17 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. सलामीला आलेला सागर मडवी बाद नक्की सागर मोरबेकर बाद झाला. नवीन फलंदाज आकाश मोरबेकर 3ऱ्या क्रमांकाचा. स्ट्राईक एंडला हितेश मोरबेकरला पाहतोय. हितेश वैयक्तिक 17 धावा आणि संघाच्या सुद्धा 17 धावा. अप्रतिम फलंदाजी करताना हितेश स्ट्राईक एंडला. अश्वितचा चेंडू अप्रतिम चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगला चेंडू होता. खेळपट्टीवर आदळल्यानंतर चेंडू आणि बॅटचा पुरेपूर संपर्क झाला नाहीये. या चेंडूवर आली आहे सिंगल. संघाची धावसंख्या 1 निवडली आहे. संघ जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. युनिट नंबर 3 चा फलंदाज अक्षय मोरबेकर स्ट्राईक एंडला. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, चेंडू
जितेश चेंडू खाली अप्रतिम ट्राय लाजबाब एकदा जोरदार टाळ्या जबरदस्त तू मैमे झाली होती दोन खेळाडूंमध्ये तोपर्यंत आले नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या मी म्हणेन जितेश यांनी अप्रतिम संघाची धावसंख्या 2 निवडली संघ जाऊन पोहोचला 1 गडी बाद 20 या धावसंख्येवर चांगला ट्राय केला गीतेशनं अप्रतिम सुंदर चेंडू अप्रतिम हलवार पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातोय चेंडू येतो निर्धाव संघाची धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतोय 1 गडी बाद 20 धावा पहिल्या षटकात 17 धावा आल्या या षटकाचा विचार केला चांगली गोलंदाजी हाताळताना अश्वित याला पाहतोय नक्कीच हलवार पद्धतीने खेळपट्टीवर चेंडू आदळल्यानंतर इनस्विंग होतोय त्याचा परिणाम मात्र नक्कीच आपण पाहिला या चेंडूवर आली सिंगल संघाची धावसंख्या 1 निवडली आहे संघ जाऊन पोहोचलाय 21 धावा 1 गडी बाद चांगली गोलंदाजी करतोय कधी आउटस्विंग करतोय तर कधी इनस्विंग करतोय नक्कीच गोलंदाज अश्वित खारकर पुन्हा एकदा सज्ज स्विच करण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न होता मात्र असफल ठरला हितेश मोरबेकर चेंडू जातो निर्धाव चांगलं एसटी रक्षक आपण पाहतोय एस्टांच्या मागे करताना एसटी रक्षक संघाची धावसंख्या स्थिरावलेली 1 गडी बाद 21 धावा गोलंदाज सज्ज अश्वित पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम षटक राहिलं अश्वित खारकरचं या षटकात आल्या फक्त आपण पाहतोय 4 धावा पहिल्या षटकात 17 धावा दुसऱ्या षटकात 4 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 लॉस ऑफ 1 विकेट चंदन मडवी स्ट्राइक एंडला नक्कीच तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अक्षय मोरबेकर वैयक्तिक 4 चेंडू आणि 3 धावा आपल्या संघासाठी जमवले ते एका बाजूला हितेशने सुरुवात चांगली केली होती पहिल्या 3 चेंडूवर 16 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की चांगली फलंदाजी होईल त्यानंतर मात्र हितेशच्या बॅटमधून नंतरच्या 4 चेंडूवर फक्त सिंगल आली आहे मात्र संघाची धावसंख्या 10.50 सरासरी 21 धावा 1 गडी बाद नवीन गोलंदाज चंदन मडवी आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सज्ज होतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्रात मात्र चेंडू जातोय आउट ऑफ द पार इट्स अ मॅक्झिमम हिट षटकार धावसंख्या 6 ने वाढली आहे संघ जाऊन पोहोचलाय 27 धावा 1 गडी बाद अक्षयचा विचार केला पहिल्या 4 चेंडूवर 3 धावा आल्यानंतर आता मात्र आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न अक्षयाच्या माध्यमातून केला जातोय संघाची धावसंख्या 27 लॉस ऑफ 1 विकेट गोलंदाज सज्ज तिसरं षटक हाताळताना नक्की चंदन यांना पाहतोय पहिल्या चेंडूवर आला षटकार मात्र कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी सुंदर प्रयत्न होता नक्कीच वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न होता शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल प्रयत्न निर्धाव चेंडू चांगलं कमबॅक केला पहिल्या चेंडूवर नक्की षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याची गरज होती उलवे संघाच्या या गोलंदाजाला मात्र चांगलं कमबॅक पुन्हा एकदा सज्ज चंदन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग शॉट होता मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय एक धाव सहजरित्या पूर्ण मात्र नक्कीच हितेशने जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे या चेंडूवर आली आहे सिंगल संघाची धावसंख्या आपण पाहतोय नक्कीच 28 धावा 1 गडी बाद
एक गडी बाद 28 धावा. नेक्स्ट मॅच चला रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि त्याला फाईट करेल महागणपती चिरनेर. दोन्ही संघाचा प्रतिनिधी आला असेल तर या मंचावर यायचे. नेवाली आणि चिरनेर. गोलंदाज सज्ज. सुंदर चेंडू होता, लाजबाब चेंडू होता, मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू नक्कीच दन 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 करत चेंडू जातोय सीमारेषा पलीकडं. अप्रतिम चौकार हितेशच्या बॅट मधून. जबरदस्त फटका. चेंडू चांगला होता, मात्र बॅटची कडा घेऊन नक्कीच गलीच्या क्षेत्रात चेंडू गेला सीमा पार. संघाची धावसंख्या 32. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच चांगला प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झाला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नक्कीच प्रयत्न केला होता मी म्हणेन हितेशानं, मात्र या चेंडूवर आली आहे सिंगल. संघाची धावसंख्या 1 वाढली आहे. संघ जाऊन पोहोचलाय 33. 33 धावा, एक गडी बाद. पहिल्या षटकात आले 17 धावा. दुसऱ्या षटकात जबरदस्त गोलंदाजी अश्वितनं केली, 4 धावा खर्च केल्या. आणि या षटकाचा विचार केला, चंदननं 5 चेंडू फेकलेत, 12 धावा खर्च केल्या. पहिल्याच नक्कीच आपण पाहिले धावसंख्या 1 गडी बाद. 33. 33 धावा. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील गोलंदाज चंदन मडवी. मोठा फटका केलाय ब्लॅक स्क्रीनच्या समोर. चेंडू जातोय, जबरदस्त खणखणीत दर्जेदार षटकार, 6 धावा. मॅच गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाचा संघनायक आणि महागणपती चिरनेर संघाचा संघनायक. आपल्याला पहिला कॉल असेल. नेवाली विपक्ष चिरनेर असा या 5व्या रजनीमधला तिसरा सामना पहिल्या फेरीतील. पहिल्या षटकात 17 धावा गोलंदाजानं खर्च केले होते आकाश मडवीनं. त्यानंतर अश्वितनं 4 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर चंदननं आपण पाहिला नक्कीच थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर नक्कीच 18 धावा खर्च केल्या. संघाची धावसंख्या 13.00 ची सरासरी, 39 धावा, एक गडी बाद. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हितेशचा प्रयत्न अप्रतिम, लाजबाब. नक्कीच आपण पाहिला चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, चंदनाच्या माध्यमातून. आणि फलंदाज बाद हितेश मोरबेकर. बॅक टू पवेलियन. रायगड ठाण्याची जनता ही नाथा चंदन यानं आणि अप्रतिम झेल हितेश मोरबेकर बाद झाला. नवीन फलंदाज नेट नंबर 4 आपण पाहतोय प्रसाद मोरबेकर. संघाची धावसंख्या 39. सुंदर चेंडू होता, हलवार पद्धतीने चेंडू खेळपट्टीवर आदळल्यानंतर चेंडूने बॅटचा पुरेपूर संपर्क झाला नाहीये. चांगला प्रयत्न गोलंदाज आपण पाहतोय. अंतिम षटक हाताळताना तेजस मडवी. प्रयत्न करावे लागतील चांगली गोलंदाजी करताना, कारण पहिल्या 3 षटकात 39 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग कव्हर केला जातोय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून जातोय, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, 4 धावा, चौकार.
फटक्यावर तेजस कोळीला पाहतोय 3 चेंडू फेकलेत 4 धावा खर्च केल्या. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तोच फटका चेंडू जातोय बॅक टू बॅक 2 चौकार येतात प्रसाद मोरबेकर याच्या बॅट मधून. फिफ्टी कंप्लीट झाली आहे. मी म्हणेन नक्कीच अप्रतिम फटकेबाजी बेलपाड्या संघाच्या माध्यमातून. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅक टू बॅक नक्कीच आपण पाहिलं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल प्रयत्न 3 वेळा नक्कीच झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र धावचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय. प्रसाद मोरबेकर बॅक टू पवेलियन. संघाची धावसंख्या 1 नी वाढली आहे. संघ जाऊन पोहोचला आपण पाहतोय. धावफलकी धावा लागल्यात 52 52 धावा. पहिल्या सामन्याचा विचार केला 51 धावा लागल्या होत्या. 52चा टार्गेट होता. या सामन्याचा विचार केला तर 52 धावा धावफलकी लागल्यात आणि 53 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला आपण पाहतोय निहाल स्पोर्ट्स बेलपाडा क्रिकेट संघानं अप्रतिम फटकेबाजी दाखवली विशेषतः हितेश मोरबेकरनं आणि त्यानंतर मात्र अक्षयच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले आणि अंतिम नक्कीच षटकार ज्या पद्धतीने चौकार लगावले बॅक टू बॅक 3 चौकार नक्कीच प्रसाद मोरबेकर याच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 52 आणि 53 धावेंचा पाठलाग करायचा आहे. चला नेक्स्ट मॅच गौरी स्पोर्ट्स नेवाली क्रिकेट संघाचा संघनायक आणि चिरनेर संघाचा संघनायक. तर मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली. आमचे प्रमुख अतिथी मान्यवर आपण पाहतोय विष्णू शेठ कडू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर चिंद्रन साहेबांचा शुभ सन्मान. अरुणजी म्हात्रे आणि विकास म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते विष्णू शेठ कडू साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. विष्णू शेठ कडू साहेबांचा शुभ सन्मान नक्कीच या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. अरुणजी म्हात्रे विकासजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आपण पाहतोय चिंद्रन विष्णू शेठ कडू साहेबांचं नक्कीच शुभ सन्मान केलं जाईल. त्यानंतर नक्कीच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण नक्कीच सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत केलेत ते प्रकाश अनंता म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतोय प्रमोददादा पाटील प्रमोददादा म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते नक्कीच प्रकाश अनंता म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. मान्यवरांची नक्कीच शुभागमन झालंय. मंचावर आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य नेवाली राजेश शेठ कातारा साहेबांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रकाश शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमोददादा पाटील सोमनाथ म्हात्रे प्रमोद म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. समीर म्हात्रे आपण सुद्धा जॉईन करायचं आहे. त्यानंतर अल्पेश शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यांचा त्याने स्वीकार करायचा आहे. मी समीर म्हात्रे यांना विनंती करतो की आपण सुद्धा जॉईन करा. अल्पेश शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. रतन म्हात्रे आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण जॉईन करायचं आहे. त्यानंतर नक्कीच ग्रामपंचायत सदस्य आणि आपण पाहतोय गौरी स्पोर्ट्स नेवालीचे पुरस्कर्ते वावंज आदी विभाग क्रिकेट अध्यक्ष राजेश शेठ कातारा साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चला बॅट्समन पाठवा लगेच. बॅटिंग टीम आपले ओपनिंग पेअर पाठवा लगेच.
राजेश शेठ कातारा साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. चला चिरनेर संघाचा संघनायक लगेचच नाणेफेकीसाठी यायचा आहे. तर नेक्स्ट मॅचचं टॉस होणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी आपण लगेच संपर्क साधा. मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभले. या सर्व मान्यवरांचं गावदी मित्र मंडळ देवीचा पडा आणि ग्रामस्थ मंडळ देवीचा पडा यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. चला पंचांना विनंती करतो मॅच ऑन करा आणि नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे संघनायक आपण याची नोंद घ्या. टॉस इथे होणार आहे. पुढचा सामना टॉस आपण करून घ्या, त्यानंतर खेळाडूंचा वेट करा. एक सहकारी प्रतिनिधी असेल तर टॉस आपण करून घ्या नाणेफेक आणि त्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. चला मॅचला होणार सुरुवात. तर डीजे जितू यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेत आणि त्याचे पुरस्कर्ते विष्णू शेठ यांच्याकडून त्यांचा आपण धन्यवाद देऊया. तर मॅच कडे वळणार आहोत. विनिंग टार्गेट मॅच तुम्हाला पाहायला मिळते बेलपाडा विरुद्ध 2 आत करताना उल्वे, रॉयल स्पोर्ट्स उल्वे. आणि आता बॅटिंग करेल गीतेश मडवी आणि आकाश मडवी. हितेश मोरबेकर पहिला चेंडू एज लागते शॉर्ट पॉइंटला आणि आलाय हा पहिला धक्का. टप्पा ओलांडायचे. विनिंग टार्गेट 53 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिला धक्का. आगरी कोल्याच्या हातासाठी टॉस इथे होणार आहे. गौरी स्पोर्ट्स नेवाळीचे सर्व राजेश कातारे यांचा संघ खेळेल आणि त्यांच्या विरुद्ध असेल चिरनेर. चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. राजेशजी कातारे यांचा नेवाळी यावर्षी चांगला फॉर्म मध्ये सुद्धा आणि त्यांची लढाई. मॅच नंबर 3 होणार इथे टॉस. प्रशांत पाटील चिखलेचे ऑलराऊंडर यांचं इथे आगमन झाले आणि इथे टॉस होईल आमच्या पाहुण्यांचे शुभ हस्ते. तर मी विनंती करतो विष्णू शेठ कडू साहेबांना की आपल्या शुभ हस्ते गौरी स्पोर्ट्स निवाली विपक्ष महागणपती चिरनेर या 2 संघांमध्ये नाणेफेकी करायची आहे. विष्णू शेठ कडू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर चिंद्रन साहेबांच्या शुभ हस्ते गौरी स्पोर्ट्स नेवाली स्वतः संघनायक आणि स्वतः पुरस्कर्ते आहेत गौरी स्पोर्ट्स नेवालीचे राजेश शेठ कातारा आणि त्या बाजूला नक्कीच महागणपती चिरनेर. चिरनेर ऑन द टॉस फक्त डिसिजन द्यायचं आहे. डिसिजन आता तर लगेच आलो पोरांना विचारतो काय घ्यायचंय. ओके दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक कारण सामना चालू आहे मैदानात अप्रतिम. आजच्या रात्रीमधला पहिल्या फेरीतील दुसरा सामना. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर थँक्यू व्हेरी मच हनुमान. मॅच कडे वळूया. उल्वे विरुद्ध बेलपाडा यांच्यामध्ये तुम्हाला फाईट पाहायला मिळेल. नेवाळी आणि पुढचा सामना असेल चिरनेर आणि चिरनेरने जिंकला टॉस. मॅच कडे वळतोय गीतेश बांचला आणि हा इशारा आला पंचांचा व्हाईट बॉल. 53 धावांचा टप्पा ओलांडायचा. स्पर्धेचा नियम सुद्धा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि आता गोलंदाजी करताना संघ उल्वे. हितेश मोरबेकर पहिला चेंडू आपण पाहिले विकेट डॉट आणि हा व्हाईट बॉल. नेक्स्ट बॉल ओ चांगली लाईन आणि लेन दर्जा चांगला पाहायला मिळतो. पॉवर प्ले मध्ये अशी गोलंदाजी बऱ्याच वेळा संघासाठी चांगली असते आणि इथे सुरुवातीचा फलंदाज गीतेश बाद झाले. आकाश मडवी आले. तेजस कोळी त्याला साथ देतोय आणि बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय उल्वे संघाला. मॅच नंबर 2 गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बेलपाडा कडून
तर रॉयल स्पोर्ट्स उल्वे आणि नियाल स्पोर्ट्स बेलपाडा यांच्यामध्ये हा सामना आहे. खोलवरचा चेंडू अपील मध्ये उत्साह इनसाइड सर्कल जरूर चित्र पाहूया. धावेसाठी प्रयत्न होत असताना बॅटच्या स्वरूपाने ही धाव मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. कंपॅरिझनचा आपण विचार केला तर पॉवर प्ले 1 मध्ये 17 धावा जेव्हा बॅटिंग केली बेलपाडा संघाने आणि आता रॉयल स्पोर्ट्स उल्वे गीतेश मडवी बाद झाल्यानंतर आकाश मडवी आणि त्याला साथ देतोय तेजस कोळी. तेजस कोळीने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक योगदान त्याचं पाहूया 1 आणि संघाची धावसंख्या या वेळेला आपण पाहतो बेलपाड्याचा गोलंदाज हितेश मोरबेकर कमालीची गोलंदाजी अगदी पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना बांधण्याचं काम करतोय. चांगला चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक थोडा कठीण आहे पकडणं आणि आला डीप स्क्वेअर लेगला हा चौकार. तर या 4 धावेनं संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. संघाची धावसंख्या धावफलकावर 7. टोटल रन्स 1 विकेट डॉट त्यानंतर व्हाईट बॉल डॉट सिंगल आली चौकार राऊंड विकेट. या चांगली लाईन आणि लेंथ चांगली. टोटल रन्स पाहूया 53चा पाठलाग करायचे. एंड ऑफ दी ओव्हर पॉवर प्ले 1 चा खेळ संपलाय आणि एकूण धावा धावफलकावर टोटल रन्स पाहूया 6 धावा आहेत. गडी बाद झाला 1 आणि धावा धावफलकावर 6. यस डीजे मॅच कडे वळणार. 53चा पाठलाग करायचा. सामना कोण जिंकणार विजय खेचून कोण आणणार बेलपाड्याची कामगिरी प्रभावी ठरते. आतापर्यंत गोलंदाज आपण इथे पाहिला हितेश मोरबेकरनं पहिल्या चेंडूमध्ये कमालीची गोलंदाजी केल्या. 6 धावा आल्या 1 विकेट मिळाली. कंपॅरिझन केली जेव्हा पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना बेलपाड्याला पाहिलं गोलंदाज आकाशच्या गोलंदाजीवर 17 धावा होत्या. मात्र आता जर बरोबरी साधली तर धावा आल्या तर फक्त 6. षटक क्रमांक 2 गोलंदाज सागर मोरबेकर. एकूण धावा धावफलकावर टोटल रन 6 करायच्यात विजयासाठी 53. सामना कोण जिंकणार सागर मोरबेकर. पहिला चेंडू लाईन पाहिली योग्य दिशा होती. ड्राइव्ह करतो डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सिंगल मिळेल. एकने धावफलक पुढे सर्कल. टोटल रन 53 करायचे. नियार स्पोर्ट्स बेलपाडा विरुद्ध रॉयल स्पोर्ट्स उल्वे यांच्यामध्ये फाईट कमालीची रंगेल का. मॅच नंबर 2 यानंतर पुढचा सामना आपण पाहणार आहोत नेवाळी विरुद्ध चिरनेर. तो सुद्धा तुम्हाला चांगला सामना नक्कीच पाहायला मिळेल. सागर मोरबेकर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होणार. सेफ लँड होईल. धावेसाठी प्रयत्न 2 धावा पूर्ण होणार का. यस धावा मिळतील 2. इथून गतिमान अवस्था प्राप्त करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर नक्कीच आपण पाहतोय कमबॅक करणं संघासाठी खेळणं मैदानावर तळ ठोकून बसणं आता खूप महत्वाचं आणि तो प्रयत्न करावा लागेल. सागर मोरबेकर सिंगल त्यानंतर 2 धावा. टोटल रन्स 9 रन्स ऑन बोर्ड करायच्यात विजयासाठी. 53चा पाठलाग कंपल्सरी चेसिंग गोलंदाज सागर मोरबेकर. एकूण धावा 9. तर सन्माननीय रवी गायकर साहेबांचे इथे आगमन झाले. मी रवी गायकर साहेबांचं ग्रामस्थ मंडळ चषक देवीचा पाडा या स्पर्धेमध्ये त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि हा डॉट बॉल. सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण होते. दबाव तंत्राचा वापर करताना सामना कमालीचा होणार का. शेवटपर्यंत टिकून राहणं आता रॉयल स्पोर्ट्स उल्वेला महत्वाचं. एक गडी सुद्धा बाद केला. खोलवरचा चेंडू बॅटवर चेंडू आला नाही. इनसाइड सर्कल क्षेत्ररक्षण कमालीचा. चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण आणि मैदानावर आपण इथे जरूर पाहिलं दबाव तंत्राचा वापर करतोय.
अतिथी मान्यवरांचे इथे मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया। ग्रामस्थ मंडल चषकाची ही स्पर्धा आहे। गावदेवी मित्र मंडळ देवीचा पाडा आयोजित ही स्पर्धा आहे। सागर मोरबेकर सलग 2 चेंडू डॉट ऑन साइडला झेल होणार का? ओ गुड कॅच, इथे अप्रतिम गोलंदाजी। नियाल स्पोर्ट्स बेलपाडा गोलंदाज सागर मोरबेकर। आतापर्यंत आपण इथे पाहिलं 5 चेंडू। तर सन्माननीय आदरणीय मान्यवर दानशूर दात्या, सन्मान्य चिंदन गावचे व्यक्तिमत्व विष्णू शेठ कडू चिंद्रन यांच्याकडून या स्पर्धेला 5,000 रुपये। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। थांबून ठेवले। चेंडू अडवण्याचा प्रयत्न, मात्र स्ट्रेट हिटचा फटका येईल। आपण पाहतोय जरूर दमदार फटका। 4 धावा मिळतील आणि 2 षटकानंतर पहिल्या षटकामध्ये 6 आल्या आणि 2 षटकानंतर धावा दाफलकर पाहतोय। एकूण धावा 13 धावा आणि आता येणारी चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया। 53चा पाठलाग करायचे आणि आता चेंडू शिल्लक 12। विजयी कोण होणार? रॉयल स्पोर्ट्स उलवे का त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना संघ आपण जरूर पाहतोय नियार स्पोर्ट्स बेलपाडा। तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज ची बाईक आपण पाहतोय। एका महिन्यात डे नाईट अशा मिळून 15 क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर या पुरस्कारासाठी तब्बल 8 मोटरसायकल बाईक देण्यात आल्यात असे पनवेल तालुक्यातील एकमेव दिलदार व्यक्तिमत्व ज्यांचं क्रिकेटवर नितांत प्रेम आहे। आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे शिष्य, शिवसेनेची बुलंद तोप शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बाई रुपेश बिंदासबाई ठोंबरे यांच्याकडून या स्पर्धेला मालिकावीर आपण पाहतोय। 12 मेला जी स्पर्धा होणार आहे, अलिबाग मुरुड मतदारसंघाचे दमदार आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी साहेब आणि रुपेश ठोंबरे बिंदास आणि त्यांचे गुरुवर्य महेंद्र शेठ दळवी साहेब अलिबागचे आमदार यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्तानं 58 बाईकची महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाईकची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ज्याचे आयोजक आहेत बिंदासबाई ठोंबरे आणि या स्पर्धेला सुद्धा मॅन ऑफ द सिरीज बाईकच्या आमचे पुरस्कर्ते त्यांचा आपण धन्यवाद देऊया। 53चा पाठलाग करायचा। दुसऱ्या अंकामध्ये बॅटिंग करताना रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ आव्हान थोडं कठीण आहे, मात्र इथे सिंगल डबल न घेता मोठे फटकेबाजी करावी लागेल। तर नक्कीच मॅच कडे आपण वळूया। येणारे चेंडू आणि धावांचा गोलंदाजी मार्कवर सुलक्षण बारसे पहिल्या चेंडूवर षटकार आलाय। बॅटिंग करतोय तेजस कोळे। तेजस कोळीने आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलाय। वैयक्तिक योगदान त्याचा आपण पाहूया 8 धावा। मात्र इथून जर सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करावं लागेल। तर सन्माननीय पाहुणे रवींद्र गायकर साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांना मी विनंती करेन आपण यावं व्यासपीठावर। तर नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करताना नियाल स्पोर्ट्स बेलपाडा इक्वेशन एनालिसिस सुलक्षण बारसे षटकार त्यानंतर डॉट 53 करायचे। धावा दाफल कवर 19। विनिंग कॅल्क्युलेशन जरूर आपण पाहूया। चेंडू आणि धावांचं अंतर राऊंड विकेट न फसलाय जरूर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, मात्र सिंगल डबलला प्राधान्य देत असताना सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करावं लागेल। 53चा पाठलाग करायचा। एकूण धावा दाफलकावर 20। येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 9 बॉल आणि 33 धावांची गरज। 9 मध्ये 33 करायचे। रॉयल स्पोर्ट्स उल्व्या आणि नियाल स्पोर्ट्स बेलपाडा यांच्यामध्ये फाईट पाहतोय। ग्रामस्थ मंडल चषक देवीचा पाडा आणि ही नाईटची स्पर्धा। 9 बॉल 33। सुलक्षण बारसे षटकार डॉट त्यानंतर सिंगल। पुढचा चेंडू छोटासा रनअप आहे। लाईन पाहिली, फटका केला डीप लॉंग ऑनला। क्षेत्ररक्षक तैनाती तिथे 2 धावेसाठी निघाले, धोका होऊ शकेल आणि यस रन आउट।
फक्त सिंगल. गडी बाद झालेत आता 3. 53 करायचेत. एकूण धावा फलकावर. टोटल रन्स पाहूया आपण. 53चा पाठलाग करताना 21 आणि आता 8 बॉल 32. तर नक्कीच लक्ष थोडस कठीण आहे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. विनिंग कॅल्क्युलेशन 53चा पाठलाग करायचा आणि आता आपण पाहूया विनिंग कॅल्क्युलेशन. जरूर सामन्यामध्ये कमबॅक करताना मात्र हा चेंडू आपण जरूर पाहिलं. इथे गोलंदाज सुलक्षण बारसे, जिथे हितेश मोरबेकरनं 6 धावा दिल्या. कमालीचं षटक. सागर मोरबेकरनं धावा दिल्या होत्या 7 आणि आता पुन्हा एकदा कमबॅक करतोय सुलक्षण बारसे. सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करताना नियाल स्पोर्ट्स बेलपाडा. जरूर सिंगल डबल काही होणार नाही. आता चेंडू आणि धावांचं अंतर आपण जरूर पाहूया. विनिंग कॅल्क्युलेशन 53 करायचे. 2 षटकानंतर 13 आणि आता 3 षटकानंतर. एकूण धावा दाखल पाहतो 23. 6 बॉल आणि 30 धावेची गरज. 6 चेंडू आणि 30 धावा. यस. आणि ग्रामस्थ मंडळ देवीचपाट यांच्या वतीने आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. तर नक्कीच मॅच कडे वळूया. येणारी 6 चेंडू आणि 30 धावा. लक्ष थोडस कठीण आहे. चला चिरनेला विनंती करतो. टॉस आपण जिंकला. निर्णय का आपला तर आपण सीमारेषेच्या जवळ येऊन थांबावा. जास्त वेळ घेऊ नका. चिरनेरला आम्ही विनंती करतो. तर सामना मात्र कठीण आहे. चिरनेर आपण रेडी राहा. मॅनेजमेंट कडून हा मेसेज आम्ही तुम्हाला देतोय. विनिंग टार्गेट 53 होतं. सुरुवात थोडी खराब पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 7 आल्या आणि तिथे या सामन्यावर मजबूत पकड निर्माण केल्या नियाल स्पोर्ट्स बेलपाडा संघानं. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. येणारे 5 चेंडू आणि 28 धावेची गरज. 5 चेंडू आणि 28 धावा. 53चं टार्गेट होता. पहिला सामना आपण पाहतो बॅटिंगच्या जोरावर. आम्ही पाहतो कमालीचं प्रदर्शन केलं. कोमटबाजी आपण पाहिलं. पहिल्या सामन्यामध्ये कोमटबाजी संघाने सुद्धा फर्स्ट बॅट केली होती. धावांचं टार्गेट मात्र तो सामना त्यांनी जिंकला गोलंदाजच्या जोरावर. आणि आता आपण पाहतो मॅच नंबर 2. सामना एकतर्फी होतो की काय. येणारे 4 चेंडू आणि विनिंग कॅल्क्युलेशन. दबाव वाढत चाललाय. 4 बॉल 28. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न रॉयल स्पोर्ट्स उलव्या. आता थोडा बॅकफुटला. आता सामन्यावर विजयाच्या मार्गावर आरूढ होत असताना गोलंदाजी करताना संघ आपण पाहतो नियाल स्पोर्ट्स बेलपाडा. विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे 3 चेंडू आणि 27 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहा. कारण 10चा लॉट्स आहे. थोडं तुमचं सहकार्य मिळालं तर आयोजकांना खूप बरं होईल. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन. येणारे 3 चेंडू आणि 27 धावेची गरज. 3 बॉल 27. विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये. गुड बॉलिंग आणि आता मात्र बेलपाडाच्या या गोलंदाजीनं कमालीचं आम्ही पाहतो प्रदर्शन केलं. हा चेंडू शेवट गोड करण्याचा प्रयत्न जरूर पाहतोय. यस मात्र सामना हातामधून निसटतोय. सामना हातामधून निसटला. आता आपण पाहतोय रॉयल स्पोर्ट्स उलव्या या संघाकडून.
चेंडू असतील आता 1 आणि गरज असेल 27 धावेची गरज. वन साइड मॅच. सामना मात्र जिंकला तो नियाल स्पोर्ट्स बेलपाडा या संघानं. 53 करायच्या होत्या. पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग सुद्धा पाहायला मिळाली. कुठेच संधी दिली नाही या सामन्यामध्ये, परतण्याची कुठेच संधी दिली नाही. ती आपण पाहतो बॅटिंग करताना रॉयल स्पोर्ट्स उल्वेला. चला दोन्ही संघ हस्तांदोलन करतील. मी चिरनेरला विनंती करेन आपण मैदानात